आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात पुण्यातल्या बातम्यानं। तर हल्ल्यानं सध्या देश हादरलेला आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। पुण्यात शरद पवारांकडून संतोष जगदाळे यांच्या पार्थिवाचं दर्शन, पवारांकडून जगदाळेंच्या कुटुंबियांचं सांत्वन। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं 4:30 वाजता पार्थिव पुण्यात आलं। दरम्यान संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांच्या अंत्यदर्शनाला सध्या गर्दी झाली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज सर्वपक्षीय या संदर्भात बैठक बोलावली। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली। 75 पर्यटकांची पहिली तुकडी पहाटे मुंबईत दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक विशेष विमानानं मुंबईत दाखल। काश्मीरमध्ये अडकलेले नागपूरमधील पर्यटक नागपुरात सुरक्षित पोहोचले। आतापर्यंत 220 पर्यटकांशी प्रशासनाचा संपर्क। जम्मू काश्मीरला अडकलेले 45 प्रवासी पुण्यात दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक सुखरूप पुण्यात दाखल। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक, तर नागरिकांसह सर्व पक्षांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद या बंदला सध्या मिळतोय। दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3घांनी आपला जीव गमावला होता। लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 जणांना अटक, तर बांदीपोरा या परिसरात मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त। हल्ल्यातील दहशतवाद्यांकडून अल्पाईन क्वेस्ट ॲप्लिकेशनचा वापर, तर पहलगामच्या जंगलातील पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी या ॲपचा वापर केला। गुप्तचर सुरक्षा एजन्सीजच्या सूत्रांची माहिती।